अरे, हे काय झालं? एका भांड्यामध्ये पनीरचे काप करून घेतले. त्यामध्ये मीठ, लाल तिखट, काळी मिरी पूड, कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातलं. थोडासा पाण्याचा शितोडा मारला. सगळीकडे छान लावून घेतलं आणि त्यानंतर ते तेलामध्ये तळून घेतलं. जास्त कडक नाही तळायचं, नाहीतर पनीर चिल्ली कडक होईल. त्याच तेलामध्ये थोडंसं तेल बाजूला काढून त्यामध्ये कोबी आणि कांद्याची पात बारीक चिरून घातली. त्याला छान अशी फ्राय होऊन दिली. त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरची याची पेस्ट करून 2 चमचे घातले. छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये सोया सॉस घातला. सगळीकडं एकजीव करून घेतला. मग रेड चिली सॉस घातला. त्यानंतर छान असं मिक्स करून परतून घेतलं. कॉर्नफ्लॉवर आणि पाणी एका वाटीमध्ये मिक्स करून घेतलं. म्हणजे त्याने छान ग्रेव्ही तयार होईल. हे छान थोडंसं पाणी घालून अजून शिजवून घ्यायचं. नंतर यामध्ये तळलेलं पनीर घालायचं आणि मिक्स करायचं. मस्त अशी आपली पनीर चिली तयार आहे.